मी 5 वाजता घरी आलो. येऊन घरात बसलो. ताई मला चहा नाश्ता देऊन जाताना परत मी मागून तिला मन भरून बघितलं आणि त्यात ती जाताना रुमाल खाली पडला होता. तो उचलायला ती वाकली अन मला बरंच काही दिसलं. ते बघून मी ताईने लॉक उघडून मोबाईल माझ्याकडे दिला. मी तिच्या गुगलच्या हिस्ट्रीमध्ये गेलो. तिथे मला काही सापडलं. मला आश्चर्य वाटलं. त्यात त्या साईटवरचे व्हिडिओ दिसले. हिस्ट्री रात्रीची होती. म्हणजे प्रगतीताई काल रात्रीच व्हिडिओ. ताई उठली आणि समोर जाऊन पुस्तक जमा करण्यासाठी खाली वाकली. मलाही आता काही कळत नव्हतं. मी हातातला माझा मोबाईल बाजूला फेकला आणि ताईकडे धावलो. मी तिला माझ्या मिठीत घेतलं आणि सर्व मित्रमैत्रिणांना माझा नमस्कार. मी तुमचा आपला मित्र विशाल. आजची ही कथा आपल्या वाचक मित्रांनी पाठवलेली आहे. कथा त्यांच्या ताईची आहे. तर मग शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की आवडेल. चला तर मग कथेला सुरुवात करू. ऐकूया त्यांच्या शब्दात, त्यांच्या तोंडून. आज जी कथा तुम्ही वाचणार आहे ती आहे अमित आणि त्याची बहीण प्रगतीची. तुम्हाला तर माहीतच आहे की आपल्या कथा रोचक आणि मनोरंजक असतात. मित्रांनो, मी अमित. माझं वय 20 आहे. मी BA ला आहे. माझी शरीर उंची चांगलीच आहे आणि मी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे. माझ्या घरी आई, बाबा, मी आणि माझी बहीण प्रगती आहे. प्रगती ही माझी सख्खी बहीण नाही. ती माझ्या बाबांच्या जिवलग मित्रांची मुलगी होती. आई जन्म देताना मरण पावली होती आणि ती 2 वर्षाची लहान असताना बाबांनाही कॅन्सर नावाचा आजार झाला होता. त्यामुळे त्यांनी प्रगतीची जबाबदारी माझ्या बाबांवर सोपवली आणि जगाचा निरोप घेतला. बाबांनी हसत हसत तिची जबाबदारी घेतली. लहानपणापासून प्रगती आणि मी सोबतच हसत खेळत मोठे झालो. मी तिला बहीण आणि आई बाबांनी तिला मुलगी असं मानलेलंच होतं. आई एक गृहिणी आहे आणि बाबा स्वतःची गाडी आहे ते भाड्याने चालवतात. प्रगतीला ही चांगली उंची आहे आणि तब्येतही. तिचं 32, 28, 34 शरीरयष्टी कदाचित अशी आहे. 12वी नंतर मी BA ला गेलो आणि प्रगती पोलीस भरतीसाठी अकॅडमीमध्ये गेली. आमच्या इथंच एक फेमस अकॅडमी आहे. तिचं नाव आता इथं नाही लिहित. तसंही प्रगतीचं स्वप्न पोलीस व्हायचं होतं. मी आणि प्रगती लहानपणापासून एकत्र वाढलो. चेष्टा, मस्करी, भांडण सगळं करायचो. माझ्या मनात माझ्या बहिणीबद्दल कधीच वाईट विचार आला नाही. पण सगळं बदललं जेव्हा ती अकॅडमीमधून सुट्टीसाठी घरी आली. 2 दिवस अकॅडमीमध्ये जायच्या आधी प्रगती घरात सलवार कुर्ता घालायची. पण जेव्हा ती अकॅडमीमधून आली तेव्हा तिनं घरात नाईट पॅन्ट आणि टी-शर्ट घालायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी झालं असं की मी कॉलेजमधून आलो आणि समोर मला प्रगती दिसली. जरा काळवंडली होती पण तिला त्या नाईट पॅन्ट आणि टी-शर्ट मध्ये पाहून मी तिला पाहतच राहिलो. टी-शर्टमध्ये तिचे उभारलेले अंग. पण मी लगेच या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत होतो. 5-6 वाजताच्या दरम्यान नेहमीप्रमाणे प्रगतीताई मला चहा नाश्ता घेऊन आली. यावेळी माझं लक्ष तिच्यावरती गेलं. याआधी पण ती मला चहा नाश्ता द्यायला यायची पण कधी असं लक्ष नव्हतं गेलं. माझं चहा नाश्ता देऊन जाताना परत मी मागून मन भरून बघितलं आणि त्यात ती जाताना खाली रुमाल पडला होता. तो उचलायला ती वाकली आणि मला बरंच काही दिसलं. ते बघून मी तर वेडात झालो. बहीण आहे म्हणून मी माझं लक्ष नाश्त्याकडे दिलं. माझा नाश्ता झाल्यावर मी बाहेर गेलो फिरायला. जेवायच्या वेळेला मी घरी आलो. बाबा पण आले होते. आम्ही सगळे जेवण करायला बसलो. जेवता जेवता बाबा म्हणाले, बेटा प्रगती, कशी चालू आहे तुझी भरतीची तयारी? त्यावर प्रगतीताई बोलली, चांगली चालू आहे बाबा. थोडी रनिंग कमी पडत आहे, त्याची तयारी चालू आहे. घरी आले तरी रनिंग करणार आहे सकाळी सकाळी. बाबा म्हणाले, बरं बरं, तुला जसं ठीक वाटेल तसं कर आणि या भरतीत पोलीस बनून दाखव. मी आपलं जेवण करत प्रगतीला बघत होतो. जेवण झालं
आई आणि प्रगतीताई भांडी आवरून भांडी घासायला गेल्या. बाबा हॉलमध्ये झोपले, मी पण तिथेच झोपलो. आम्ही सगळे एकाच रूममध्ये झोपतो. भिंतीच्या एका बाजूला मी, माझ्या बाजूला बाबा आणि बाबाच्या बाजूला आई व आईच्या बाजूला प्रगती, असे आम्ही झोपतो. प्रगतीचं रूप माझ्या डोळ्यासमोरून जात नव्हतं. तिचा विचार करता करता कधी झोपलो कळलंच नाही. सकाळी बाबाला गाडीचं भाडं होतं म्हणून बाबा घरून लवकर गेले. 7 वाजले असतील. मला जाग आली. आई बहुतेक अंघोळीला गेली होती. तेवढ्यात प्रगती बाहेरून आली. ती रनिंगला गेली होती. घामाने भिजली होती. टी शर्ट आणि पॅन्ट तिच्या शरीराला चिटकून बसले होते. तिचं शरीर उठून दिसत होतं. अंथरुणातच माझा जीव तिला बघून घालमेल झाला. आई तिचं आवरून आली आणि नंतर प्रगती बाथरूममध्ये अंघोळीला गेली. मी उठलो, टॉयलेटला जाऊन आलो आणि ब्रश केला. तोपर्यंत प्रगती अंघोळ करून आली. मग मी अंघोळीला गेलो, बाथरूममध्ये गेलो. मला 2 बादली पाणी लागतं म्हणून धुवायचे कपडे टाकलेली बादली घेतली. त्यातले कपडे मी खाली ओतले तर त्यात सलमाची पॅन्ट, टी शर्ट आणि बरंच काही होतं. ते बघून मला एक अंदाज आला होता. पण मान वळून मी बादलीत पाणी भरलं आणि अंघोळीला सुरुवात केली. मी अंघोळ करून बाहेर आलो आणि आवरून कॉलेजला गेलो. कॉलेजमध्ये मी फक्त प्रगतीचाच विचार करत होतो. मित्रांनो, तुम्ही कधी पाहिलं असेल की इंस्टाग्राम आपल्याला रील सजेस्ट करतं, आपण ज्यांचा विचार करतो किंवा लाईक करतो. मी पण रील पाहत असताना मला इन्स्टंट रील यायला लागले. त्यात आई मुलगा बहीण भाऊ असे त्यांचे छान छान रील्स होते. मग मी अजून काहीतरी असंच इंटरनेटवर शोधत होतो. तेव्हा मी खूप आत गेल्यावर मला कथा भेटल्या. कथा वाचल्यावर मी ठरवलं की आपण ही प्रयत्न करायचा आणि संधी भेटली की ती संधी साधायची. मी कॉलेजवरून घरी आलो. प्रगतीला मी नुसतं त्या नजरेने बघायला लागलो. 1-2 दिवस असेच बघण्यात गेले. अखेर प्रगतीताईच्या सुट्ट्या संपल्या. तिने बॅग भरून ठेवली. रात्री सकाळी सकाळी ती जाणार होती. सकाळी तिनं आवरलं आणि जाताना मला मिठी मारून गेली. तिनं मिठी मारणे काय नवीन नव्हतं. तसंही आम्ही थोडेफार मित्रासारखेच होतो. पण यावेळी तिची मिठी माझ्या मनाला लागणारी होती. बाबा तिला सोडवायला गेले. मी कॉलेजला गेलो. कॉलेजवरून आलो. सगळं नॉर्मल रुटीन चालूच होतं. रात्री जेवण करायला बसलो आणि बाबा म्हणाले, अमित, आता तू पण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालू कर. रनिंग, व्यायाम आणि अभ्यास सतत यावर लक्ष दे. त्यावर मी हो बाबा, आता ते सुरू करणार आहे. बाबा म्हणाले, तू कॉलेजला जातो, 5 वाजता येतो. मी हो म्हटलं. यावर बाबा माझ्याकडे बघत म्हणाले, तू काय कर, आपल्या शेतातल्या घरी अभ्यास कर. दुपारी आला की जेवण करून शेतातल्या घरी अभ्यास करायला जा. रात्री जेवण करायला यायचं परत आणि जेवण करून परत जायचं अभ्यासाला आणि सकाळी रनिंग व व्यायाम करून परत घरी येत जा. तुझं आवरायला. मलाही शेतात राहायला आवडायचं. मग मी म्हणालो, हो बाबा, हे भारी आहे. एकांतात मस्त अभ्यास होईल. आम्ही गावात राहतो, पण आमचं रानात एक छोटंसं आणि छान घर आहे. सगळी सोय आहे तिथं आणि आजूबाजूला काही घरं पण नाहीत. मग मी त्याच आठवड्यातला एक रविवार गाठून मी आमचं शेतातलं घर साफ केलं. माझं गावातलं घर आणि शेतातलं घर जास्तही लांब नव्हतं. फक्त 2 किलोमीटरच्या आसपास अंतर होतं. मी तिथं अभ्यासाला सुरुवात केली. 1 तास अभ्यास आणि 1 तास मोबाईलला आपले व्हिडिओ बघणं, नवीन नवीन कथा वाचणं. एकदा झालं असं की बाबा अचानक आले. नशीब मी अभ्यासच करत होतो. मला अभ्यास करताना पाहून बाबा खुश झाले. 5-10 मिनिटं थांबले आणि गेले. मग मी ठरवलं की काहीतरी केलं पाहिजे. कोण येतंय ते कळलं पाहिजे. मग मी काय केलं, मोकळ्या पाण्याच्या बॉटल घेतल्या आणि यायची वाट आहे तिथं पसरवल्या. कोणी आलं की बॉटल वाजायच्या आणि कोणीतरी इकडे येत आहे मला माहीत व्हायचं. असेच 2 महिने निघून गेले आणि प्रगती परत सुट्टीला आली. मी खूप खुश झालो. माझ्या मनात आनंदाची लहर परत उठली. यावेळी प्रगतीताई
सरळ 8 दिवसाच्या सुट्टीसाठी आली होती. मी आपलं सकाळी 5:30 वाजता उठायचो, आवरून रोडवर जाऊन रनिंग करून घरी जायचो, परत आवरून कॉलेजला आणि कॉलेजवरून घरी यायचो आणि आवरून परत शेतात, रात्री पण शेतातच असायचो. असं माझं रोजचं रुटीन झालं होतं. रात्री आम्ही सगळे जेवण करायला बसलो होतो. तेवढ्यात बाबा म्हणाले, बाळा प्रगती, अमितने पण अभ्यास मस्त चालू केला आहे. अभ्यासाला शेतातल्या घरी जातो. तो प्रगतीताईंनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली, अरे वा, भारी आहे. मी पण काही पुस्तकं सोबत आणली आहे वाचायला. दोघे पण अभ्यास करू, म्हणजे मलाही बोर व्हायचं नाही. मी म्हटलं, चालेल ना, मलाही अभ्यासाला सोबती मिळेल. यातून मला तिला घ्यायचा थोडासा मार्ग दिसू लागला. शेतातल्या घरी मी आणि प्रगती काही वेळ का सोबतच अभ्यास करणार होतो. माझं जेवण झालं आणि मी शेतात निघालो. मी जाता जाता तिला विचारलं, प्रगती, तुला यायचं का अभ्यासाला शेतातल्या घरी? ती म्हणाली, आता नको, मी खूप दमली आहे, आपण उद्या बघू. मी हसत म्हणालो, बरं बरं, कर आराम. आणि मी शेतात आलो. त्या रात्री अभ्यास सोडून मी दुसराच विचार करत होतो. रात्री जवळपास मी 4-5 वेळा उठलो. कशासाठी हे तर तुम्हा सर्वांना माहीत असेलच. आणि सकाळी रनिंग करण्यासाठी पण नाही गेलो. सकाळी उठून सरळ घरी आलो. ताई झोपली होती. मी माझा आवरून कॉलेजला गेलो. कॉलेजवरून येताना मी एक शॉर्ट आणली रनिंगसाठी, असते ना ती, आणली. कॉलेजवरून घरी आलो, फ्रेश झालो आणि ताईने मला जेवण वाढलं. जेवण झालं आणि शेतात निघालो. ताईला विचारलं आणि ती येतो म्हणाली. तिनं तिचे पुस्तकं घेतली आणि आम्ही बाईकवरून शेतात निघालो. इकडचा तिकडचा विषय काढत गप्पा मारत आम्ही शेतात आलो. रूमला मी एकदम स्टडी रूम केली होती. ते पाहून ती खुश झाली. प्रगतीताई म्हणाली, अमित, रूम काय भारी ठेवली आहे. कसला भारी अभ्यास होत असेल ना इथं. नंतर आम्ही आपापली जागा पकडून अभ्यासाला बसलो. मी वाचत काहीच नव्हतो, पण तिच्या समोर असं करत होतो की मी लय सिरियस अभ्यास करत आहे. 5-10 मिनिटं एखादं पान वाचत होतो आणि लगेच त्यावरचे प्रश्न सोडवत आहे असं तिला दाखवत होतो. ताई नुसती माझ्याकडे बघत होती. थोड्या वेळाने ताई बोलली, अरे अमित, कुठे शिकलास अभ्यास करायला? एकदम सिस्टीम मध्ये अभ्यास चालू आहे. टॉपिक वाचून लगेच त्यावरचे प्रश्न सोडवत आहेस. मी म्हटलं, अगं, लगेच लक्षात राहतं असं केल्यावर आणि सरावही होतो. प्रगतीताई म्हणाली, हो, भारी रे दादा, तुझ्याकडून शिकण्यासारखं आहे खूप. आमचं असंच थोडं बोलणं झालं आणि आम्ही परत वाचायला लागलो. असं करता करता 11 वाजले. प्रगतीने पुस्तकं बाजूला ठेवलं आणि मोबाईल हातात घेतला. 5-10 मिनिट तिनं मोबाईल पाहिला आणि मोबाईल घेऊन बाथरूमला गेली आणि 15 मिनिटांनी आली बाहेर. मला म्हणाली, अमित, 11 वाजले, झोप आता, सकाळी रनिंगला पण जायचं आहे. मी हो म्हणालो आणि झोपून गेलो. पहाटेचे 5 वाजता प्रगतीने मला उठवलं. ती रनिंगला जाण्यासाठी तयार होती. मी उठलो, फ्रेश झालो आणि दोघे रनिंगला निघालो. बऱ्यापैकी अंधार होता जाताना, पण येताना झालं असं की थोडं उजेडलं होतं. मी प्रगतीला आणि प्रगती मला पूर्णपणे पाहू शकत होती. रनिंग करता करता मी थोडं पुढे जाऊन मागे वळून तिला बघायचो. नंतर स्पीड कमी करत मागे राहायचो आणि बघायचो. थोड्या वेळाने तीही सेम माझ्यासारखं करत होती. रनिंग संपवून आम्ही सरळ घरी आलो. मग आपलं सेम रुटीन, आवरणं, कॉलेजला जाणं आणि कॉलेजवरून येणं. कॉलेजवरून आलो आणि फ्रेश झालो. प्रगतीताईने जेवण वाढलं. मी तिला विचारलं, तुला नाही का जेवायचं? ताई म्हणाली, मी जेवण केलं आहे. तुझं जेवण होईपर्यंत मी घरातलं काम आवरते, मग तुझं झालं की अभ्यासाला जाऊ. मी हो मध्ये मान हलवली. मी जेवण केलं. ताईची पण आवरून झाली कामं आणि बाईकवरून आम्ही अभ्यासाचा विषय काढत बोलत बोलत रानात आलो. शेतात पोहोचलो आणि थोडा वेळ टाइमपास केला. मग अभ्यासाला बसलो. 2-3 तास झाले मला करमत नव्हतं.
मग मी ताईला म्हटलं, तुझा मोबाईल दे ना, माझं नेटवर्क गेलं आहे. का हवाय माझा मोबाईल, काय करायचं आहे? ती म्हणाली. मी बोललो, अगं एका टॉपिकचा व्हिडिओ पाहायचा आहे. ताईने लॉक उघडून मोबाईल माझ्याकडे दिला. तिच्यासमोर मी एक व्हिडिओ चालू केला. तिला कळायला की मी यूट्यूब बघत आहे. मग मी हेडफोन लावला. तिला वाटलं मी हेडफोन घालून व्हिडिओ बघत आहे. पण मी तिच्या गुगलच्या हिस्ट्रीमध्ये गेलो. तिथे मला काही सापडलं. मला दुसरं एक ब्राउझर भेटलं. त्याची मी हिस्ट्री बघितली तर मला आश्चर्य वाटलं. त्यात वेगळ्याच नावाची व्हिडिओच्या साईटवरचे व्हिडिओ दिसले. हिस्ट्री रात्रीची होती. म्हणजे प्रगतीने रात्री बाथरूमला जाऊन व्हिडिओ पाहत होती हे नक्की. त्या साईटची विंडोज ओपन होती. मी तिथून बाहेर पडलो आणि यूट्यूब चालू केलं. परत 10-15 मिनिटं जवळ ठेवून तिला तिचा मोबाईल परत केला. तिचा मोबाईल बघून मला अंदाज आला होता की विरोध नाही होणार. तेवढ्यात माद्रेने खिडकीवरती ठेवलेली पुस्तके खाली पाडली. ताई म्हणाली, अरे यार, माझेच पुस्तकं आणि नोट्स पाडले बघ हिनं. मी जरा हसलो. ताई उठली आणि समोर जाऊन पुस्तकं जमा करण्यासाठी खाली वाकली. मलाही आता काही कळत नव्हतं. मी हातातला माझा मोबाईल फेकला आणि ताईकडे धावलो. मी तिला माझ्या मिठीत घेतलं आणि चुंबन घेतलं. मला अपेक्षा होती तसा प्रतिकार मिळालाच नाही. मी भावनेच्या प्रवाहात वाहून संबंध बनवला. त्या रात्री आम्ही सोबतच होतो. सकाळी ताईच्या डोळ्यात मला एक वेगळीच चमक आणि चेहऱ्यावर आनंद दिसला. काहीच दिवसांनी ताई अहमदनगर पोलीसमध्ये भरती झाली आणि आमचं हे नातं आजही कायम आहे. तर मित्रांनो, ही होती अमितची कथा. कशी वाटली तुम्हाला ही कथा मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. परत भेटू अशाच एका नवीन कथेत.